श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी महाराज सोलापुरात असताना ते अधेमध्ये टोळ यांच्या घरी जात असे. टोळ तेव्हा पेन्शनर म्हणून होते. पुढे अक्कलकोटचे शहाजीराजे यांनी टोळांना अक्कलकोटचे कारभारी म्हणून नेमले होते. टोळ एके वेळेस सोलापुरात होते आणि तेव्हाच स्वामी महाराजही त्यांच्या घरी आले होते. पण त्यावेळी राजेसाहेबांनी महत्त्वाचे काम आहे तर लवकरात लवकर अक्कलकोटला या असे म्हणून सांगितले. टोळ यांना चिंता वाटू लागली. स्वामी महाराज आपल्या घरी आहेत आणि आपण अक्कलकोटला कसे जायचे? तेव्हा त्यांनी श्रींची प्रार्थना केली की महाराज, आपणही माझ्यासोबत अक्कलकोटला येता का? आपण चलावे माझ्यासोबत. तेव्हा श्री महाराज म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे तर आता येत नाही. तेव्हा टोळ म्हणाले, मग महाराज आपण अक्कलकोटला केव्हा याल? तेव्हा श्री महाराज म्हणाले, पाऊस पडल्यावर येऊ. मग श्री महाराजांची आज्ञा घेऊन टोळ अक्कलकोटला निघाले. अक्कलकोटला उन्हाळा आहे असे श्री महाराज का बरं म्हणाले? महाराजांचा अर्थ तसा नव्हता. कारण भर 2 प्रहरी हवे तितके ऊन असले तरी श्री महाराज बाहेर पडायचे. अक्कलकोटचे राजे त्यांचा अंतकाळ जवळ आला होता व त्या साली पावसाळ्याचा उन्हाळा बनला होता. हाच महाराजांचा उन्हाळा या शब्दाचा खरा अर्थ आहे. पुढे शहाजीराजे यांची प्रकृती बिघडून त्यांचा आषाढ मासी अंत झाला. त्या साली संबंध चातुर्मासात पाऊस कसला तो पडला नाही. नंतर दीपावली झाल्यावर कार्तिक मासी पाऊस पडून पिके चांगली आली. मग श्री स्वामी महाराज अक्कलकोटला आले. त्यावेळी श्रीमंत मालोजीराव अक्कलकोटच्या गादीवर नुकतेच बसले होते. पुढे सतत 23 वर्षे श्री स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये वास केला आणि भक्तवृंदास अनेक लीला दाखवून भक्तकामकल्पद्रुम या नावाची सार्थकता केली आणि सबंध भक्तांवर कृपा वर्षाव केला. श्री स्वामी समर्थ.